तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आज आपण आहोत आंबेघर म्हणजे पळीवर. सो कालच आलो आपण संध्याकाळी 7च्या दरम्यान तरी इथं आपण पोहोचलो. सो एवढे दिवस आपल्याला मावशीचा मुलगा फोन करायचा की अरे यार घरी कोण नाहीस, आणि मावशी गेलेले अयोध्येला जाऊन 5 दिवस झाले. ते आज संध्याकाळी येणार आहे. तर काल मी विचार केला की जाऊया यार, आपण जाऊया आणि जरा फन मस्ती करूया तिथे जाऊन. तो काल संध्याकाळी जो त्याच्यामुळे मला जो ब्लॉग शूट करायला नाही भेटला नाही. तर सो आता मी सकाळ सकाळ उठलेलो आणि कोकणातली फिलिंग नाही घेतलेली आहे. बघा कसं आहे कोकण 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 कोकण. आणि असा वाडीमध्ये आहे आणि आमच्या मावशीचं घर असं वाडीमध्ये आहे आतमध्ये. आणि बघू शकता सगळं इथे आंब, फणस, चिकू, पेरू अशी झाडे तुम्हाला बघायला भेटतील बाई. सो विचार केला की याच्यावर एक ब्लॉग होऊ दे. तो सो मी स्टार्ट केला. तो आता मावशीचा मुलगा आहे, तो आज घरी कोण नसल्यामुळे आता नाश्ता आणायला गेला. वडापाव तुझ्यामुळे झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव. इकडे मी आलो कारण त्यांनी तिकडे स्पीकर लावले, तर इकडेच ब्लॉग शूट करायला. भाई आवाज नव्हता येत त्याच्यात. तर इथं आम्ही जाणार आहे आणि दाखवणार आहे मावशीचं घर कसं आतमध्ये आहे. आणि मी इकडे असं मजा करत आहे कोकणाची फिलिंग. व्हिडिओ जरा पण स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओला खूप मजा येणार आहे भाई. नादच खुळा. चला डॉबरमॅन कुठे गेला? मित्रांनो आहे का नाही कोकणातली फिलिंग. एक मिनी कोकण आपल्या इकडचा अलिबाग मधला. तर असा घर आहे आमचा मावशीचा. त्यांच्या मावशीच्या धीराचा घर आहे आणि हा आपला इकडे मावशीचा घर. जाऊया घरात आणि प्रतीश काय करते बघूया. आणि जस्ट आहे आपल्या मावशीचा घर आमच्या. इकडे बघा 2-2 गाड्या आहे. तर मला गाडी चालवायला नव्हतं बाई. इकडे 2-2 गाड्या, तिसरी गाडी तिकडे गेलेली आहे. आणि प्रतीश पाटील काय करतोय? प्रतीश म्हात्रे घरात कोण नसल्यामुळे अशी अवस्था होते. म्हणून प्रतीशला सांगते की लग्न कर कर. माझा ऐकतोय येड्याचा. काय शोधतो जात मध्ये. आणि हा बघू शकता आमच्या मावशीचा घर. बघितला असं आत्महित ना. नंतर तिकडे प्रतीश म्हात्रे करतोय देव वाऱ्याची पूजा. आणि आपण जरा बाहेर येऊया, बाहेर तर जरा सीन बघूया. आणि बघू शकता डॉबरमॅन. वाव सिम्बा पण आलेला आहे. वाव सिम्बा काय बोलतोयस. आणि इकडे डॉबरमॅन. वा अशी यांनी प्राणी संग्रहालय करून ठेवला इकडे. वा वा. याचे जरा आजारी असल्यामुळे केस गेलेले आहेत. पण हा पल्शियन आहे बघू शकता. आणि असं दात दाखव, दात दाखव. हा ऐकतच नाही. तो बोलते की मला व्हिडिओत घे लोकांना दाखव, लोकांपर्यंत पोचव मला. बाई ऐकतच नाही. दात दाखव. हा मशरी करतोस काय? कोणसी यूज करताय? दंतकांती. ओ दिवा जळो देवापाशी, उजेड पडो सर्वांपाशी. हे ईश्वरा सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. गाईस सीन बघू शकता. एक नंबर फिलिंग आहे. कडक साईडला आंब्यांची झाडं आहेत आणि इकडे आंबे नासून चाललेत तरी पण काढले नाही. सीन अशी मजा आहे कोकणात. मी कोकणाचा फिलिंग इकडनंच दाखवतो मी तुला गावात. वा कोंबड्या बिड्या पाळल्या ना मग टुक्या. झाडू तुझ्यापेक्षा मोठा आहे रे. म्हणून सांगते लग्न कर. अशी परिस्थिती नाही येणार तुझ्यावर. तर ऐकच नाही येण्याचा. बिचारा एकटाच आहे, सिंगल आहे. कोण जर असेल तुमच्या माहितीत, तुमची मैत्री त्याला दाखवा. लग्न करशील ना? लग्न करशील का नाही? लड्डू फुट रे तुम्हारे. चालाक ब्रो. मजे नाराज आहे खूप. काय समजत नाही आलं. आता 2 दिवसापूर्वी याचा ब्रेकअप झालाय. बाई ओय इकडे बघ. काय झालं मला सांग. काय झालं बापू? याचा ब्रेकअप का झाला? सोडून गेली त्याला. असं आहे काय? यांनी त्याची गर्लफ्रेंड सोडली. खाली आहे ना याच्या बरोबर बोलते ती. आणि याला राग आलाय त्याचा. बघा खाली बसलाय. आल्या बघ लसूण साफ करायला. आणि सकाळ सकाळ सुंदर वडापाव गरम गरम आणलेला आहे. तो हिरवी चटणी. पाव क्या बात है. किसकी भेड़ की मुझे
अरे आणलं आल्या लसूण सोलायला दिलाय, नाश्ता केला नाही, जरा मदत कर मला. मग याच्यात देशील ना तू, व्हिडिओ देशील. इकडे झालो, इकडे इकडे झालो, लसूण सोला मदत कर. आजचा मेनू काय? आजचा मेनू काय? कुप्प्याचा कालवण. कुप्पा मला आवडत नाही अजिबात. तो काही कुप्पा त्याचा होईल सुप्पा. घेतलं लसूण सोलवले. कोण येणार आहे? नाही तुला कुठे भेटत नाही. काही आज करणार आहे कुप्प्याचा कालवण. नाही आपल्याला काय कुप्पा पचत नाही बाबा, आपण काय खाणार नाही. तू आज घे फक्त. हा मस्त आहे. तो भाकस 500 रुपये सांगितला ना रोशन. जाम काम करता मुलगा. याला बायको भेटेल ना, आई शपथ सांगते, एवढी लकी असेल ना काय सांगू तुम्हाला. जाम काम बघा, कपडे पण धुतलं. म्हणजे असं आता 2024 मध्ये असा मुलगा भेटणं म्हणजे मुश्किल आहे. काम करणारा. चाल पिळ तू तिकडनं, मी धरतो फक्त. पिळ पिळ पिळ. कंपनीचा टी शर्ट आहे ब्रँडेड. कॉलर पकडली. घे लाव ताकद. लावा ताकद. आम्ही नाही वाकत. सोड त्याचा काही गद्दू काही काम. हवामान खात्याच्या कळवण्यात त्याला येणार आहे की आता जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे. याच्यामुळे ज्यांनी कपडे बाहेर लावले असतील त्यांनी त्वरित आतमध्ये घ्यावे. खराब आहे रे. कारण ज्यांनी आपल्या अंडरवेअर्स वगैरे काय कपडे शॉर्ट ड्रेस लावले असतील त्यांनी आतमध्ये घ्यावे त्वरित. कारण मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे जिभेवर तीळ नाही ना, बोलते तर खरं होतं 2 दिवस. वडापाव खाऊन झालेले आहेत. आता आलेले आहे कॉफी मेड बाय मंगेश म्हात्रे. सो कॉफीची मजा घेऊया पावसाच्या बरोबर. बाहेर पाऊस पण खूप पडत आहे. वा लाजवाब. मित्रांनो मी आलतो जरा इकडे वाडीत फिरायला, तर मच्छराई माझा पाय बी बघू शकता सगळाच लाल केलाय. जाम मच्छर आहेत वाडीत बेकार. आता मला संडासला जायचा होता, संडासमध्ये पण काय करू, इच्छाच गेली. काहीच नको, चिरवतंय बेकार. मच्छर संडास मध्ये असले तर सगळ्यात लाल करतील. जाऊ दे. आता बोचा बिचा लाल करते. लाल करते आमच्या गावात. अबा हा बोललो, मी नाही बोललोय. साडी आणि लाल हॅलो अँटिना. अँटिना हॅलो. TV9 कडनं कळवण्यात आलं की प्रतीश पाटील श्रीमान लेजंड बरोबर पबजी खेळत असतात. कॅरी मिनल्टी अशा व्यक्तींबरोबर तुम्ही पबजी खेळता. हे खरं आहे? ऍक्च्युली हे खरं आहे. म्हणजे किती पॉप्युलर हे व्यक्ती आहेत बघा. आणि आपल्याला असे बघायला भेटणार अशा ते. तुम्ही या गेमिंग मध्ये काय काय कमवलं? वाढलेला आहे गेम त्यांचा महत्वाचा आहे. जेवण झाला बाजूला. किल बघू दे किती झालं तुझं. दिसत नाही रे किल. थोडं होते खेळू दे रे. ही 9 किल. किंगच आहेस रे तू. किंग मेन मध्ये तिकडे बसला किंग. यश पाटील आज आलेला आहे आमच्या मावशीकडे. नेहमी माझी कॅमेरामॅन माझा आवडता. नेहमी माझा शूट करत असतो, पण तो कधी शूट मध्ये येत नाही. नेहमी शूट करत असतो. यश पाटीलची इंस्टाग्रामची लिंक मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देणार आहे. त्याला जाऊन फॉलो करा. एक सुंदर कॅमेरामॅन, सुंदर शूटर असा मी त्याला अवॉर्ड देणार आहे. यश पाटील, मॅन फ्रॉम वागरण. तर इकडे आता जेवणाची तयारी चालू आहे, बघू शकता. मेड बाय ताई. चला जेवायला बसलेले तर आपण पण जेवायला बसूया. आता जेव्हा बिवण झाला आणि आम्ही चाललो डायरेक्टली आमच्या घरी. इकडे बघू शकता NS 200, KTM 200. आणि आता इथनं डायरेक्टली आम्ही जाणार मांडव्याला फिरायला. तो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छोटासा मिनी ब्लॉग होता आपल्यासाठी. सो चला भेटत राहू अशाच नवीन ब्लॉग मध्ये.